नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलेलो नाही. अरे बापरे. नेहमीचं वाक्य काय असतं? सिंहगडावर जाऊन आलो. नाही नाही नाही, सिंहगडावर जाऊन नाही आलो. फक्त आज मेटापर्यंतच जाऊन आलो. मेटावर गेलो, दत्ताकडे सरबत प्यायलो, दत्ताशी गप्पा मारल्या आणि गप्पा मारून झाल्यानंतर मला कंटाळाच आला. मला असं वाटलं नकोच, आता वर जायलाच नको, गडावर जायलाच नको, बस झालं, इथूनच खाली जाऊया. मग काय, मग मी लगेच चपला घातल्या, माझी ट्रेकिंग पोल उघडली आणि दत्ताकडनं बस लगेच खाली उतरायला लागलो. उतरायला लागून इथे म्हटलं आता आज एक वेगळी जागा काढली, कारण सकाळची वेळ आहे, आता साधारणतः 11:30-12 वगैरे वाजलेले आहेत. म्हणून मी असं जरा या झाडाखाली इथे बसलेलो आहे आणि ही समोर वाट आहे. मगाशी बघितलं ना, त्या बायका जळण घेऊन जात होत्या, मुळ्या, लाकडाच्या मुळ्या. तर ही समोर वाट आहे, तिकडे हे दोघं जण भेटले. वा 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 त्यांना वा. म्हटलं जरा तुम्हीच मला सांगा बरं, मी नीट फ्रेम मध्ये दिसतोय का? तर ते म्हणाले की दिसतो आहे. मला इथे बसायचं, शूट करायचं, मग तिकडे जाऊन बघायचं, मग परत ऍडजस्ट करायचं, हे करायचंही कंटाळा आला. आणि ते अनायसे दोघ जण आले. नाहीतर आज मला जाताना एक ग्रुप भेट दिसलेला आणि उतरताना एकच गृहस्थ दिसले. आणि हे आता इथे मी सगळी अरेंजमेंट करून झाल्यानंतर हे दोघ जण भेटले, तळेगावकर. तर त्यामुळे त्यांनाच म्हटलं की बघा नीट दिसतंय का? आता ते तर दिसतंय म्हणाले, पण मला काही इकडनं ते नीट दिसतंय असं दिसत असेल असं वाटत नाहीये. पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तर सांगायचा मतलब काय आहे की मी आज गडावर गेलोच नाही, अगदी पुणे दरवाजापर्यंतही गेलो नाही, मी मेटावरच परत आलो. हे सांगितलं मगाशी मी तुम्हाला. तो झालं काय माहितीये का? पहिली गोष्ट म्हणजे सकाळी मी आज चक्क गजर बंद करून झोपलो आणि मग मला जाग आली काहीतरी 5:10, 5:15ला. मग उठून सगळं पटपट आवरलं आणि 6 वाजता वगैरे मी बस स्टॉपवर येऊन उभा राहिलो. 5:45ची तर गेलेलीच होती. आणि बस स्टॉपवर म्हणजे माझ्या पौड रोडवरच्या वनाज कॉर्नरच्या बस स्टॉपवर बरं का, 6 वाजता आलो. आणि माझ्या समोरच एक बस जाताना दिसली आणि ती बहुतेक माझ्या घरापासून स्वारगेट पर्यंत येणारी सुखसागर नगर किंवा कात्रजची बस असणार असं मला वाटतंय. कारण त्याच्यानंतर जी कात्रजची दुसरी बस आली ती जवळजवळ 20 मिनिटांनी आली. म्हणजे 6:20 पर्यंत मी तिथे बसून. पण मग काय, ती फार म्हणजे अतिशय वेगाने स्वारगेटला पोहोचली. तर तेव्हा अतिशय वेगाने येऊन सुद्धा 6:35 वगैरे झालेले होते. तर 6:40ची माझी बस होती. बस स्टॉपवर तर कोणी नव्हतं. कंट्रोलरला विचारलं तर तो मला म्हणाला येईल आता. आता येईल येईल आता, म्हणजे 6:40ची नाही बस आली, 7:15ची बस आली. तो येईल येईल 7:15च्या बसला म्हणत होता. तोपर्यंत मी शांतपणाने इथे उभा राहिलो नटराजच्या स्टॉपवर. बसमध्ये बसल्यानंतर इथे येईपर्यंत सुद्धा ना मला जरा, म्हणजे मी उशिरा का उठलो तर मला उठण्याचा उत्साह नव्हता. मला जरा असं थोडं थकल्यासारखं झालेलं होतं. बस स्टॉपवर पण तेच, बसमध्येही तेच, उतरल्यानंतर या पायथ्याशी चालत येईपर्यंत सुद्धा मी आपला असा कसा बसा आलो. पण तरी मी, मला असं वाटलं की जरा वॉर्मअप वगैरे केला आणि अनवाणी चालायला लागलो आणि एक पहिलं वळण चढून गेलो. माझी बॅटरी अशी एकदम फुल चार्ज होईल आणि माझी चालण्याची सिस्टीम एकदम फुल्ली ऍक्टिव्हेट होईल अशी मला आशा होती. पण तसं काही झालं नाही. तसं काही झालं नाही म्हणल्यानंतर मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे मला आता फिजिकली फिट वाटत नाहीये. मला मनाने सुद्धा मला काही उत्साह वाटत नाहीये. आणि म्हणून मी इकडे तिकडे बघितलं की अरे, जर खूप ऊन वगैरे पडलं असतं, पण त्यावेळेला 8 वगैरे वाजून गेलेले होते. म्हणून मी आजूबाजूला बघतोय तर काय ऊन पण नाही.
असं आकाश त्याला आपल्या दत्ताच्या भाषेत काय म्हणतात त्याला, काहीतरी एक शब्द आहे ते, आपणही तो वापरतो शब्द. म्हणजे आकाशामध्ये ढग नाही आहेत, आकाश खार खार, हा, आंब्याच्या लोणच्याचा खार कसा असतो ना, तर तसं तो म्हणतो की हा खार पसरलेला आहे. म्हणजे आकाशामध्ये ढग दिसत नाहीयेत, कुठलेच नाहीयेत ढग, काळे नाहीत, पांढरे नाहीयेत, निळे ढग नाहीयेत, निळं आकाश पण दिसत नाहीये. आणि ते असं सगळं दुधी रंगाचं आकाश दिसतं आहे. तर तो म्हणतो की खार पसरलेला आहे, लोणच्याचा खार तसा सगळा आकाशभर खार पसरलेला आहे. ते म्हणजे असे एक एक टिंट सगळ्या आकाशामध्ये आहे. आणि त्यामुळे प्रकाश पण कमी पडतो आहे, ऊन ऑब्विसली त्यामुळे कमी पडतं आहे, पण सावली बिवली काही नाहीये. तर असं एक काहीतरी मला गुदमरणारं वाढणारं ते आकाश आणि तो प्रकाश होता. तर मी म्हटलं अरे, ऊन पडलं असतं तर जरा एक्सक्यूज मिळाला असतो की हा किती ऊन आहे, किती त्रास होतोय. तर ऊन पण नाहीये, कारण ती ठार पसरलेला आहे. आणि मग काय, मग तसंच मला अगदी कंटाळा येत होता. म्हटलं चला आता आपल्याला जायला तर हवं आहे, आपल्याला गडावर जायचं नाही अशी काही निर्णय घ्यायची सवलतच नाहीये ना, आपल्याला जायला तर पाहिजेलच आहे. त्यामुळे मी चालायला लागलो. मी म्हटलं चला आता आज अजिबात उत्साह नसताना, कंटाळा आलेला असताना, चालवत नसताना सुद्धा आपण कसे नेटाने चालतो आहे ह्याचा अनुभव घेऊया, असं म्हणून मी आपला अतिशय हळू 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 चालत राहिलो. आणि सारखं माझं लक्ष माझ्याकडे होतं की आता मला चालण्याचा उत्साह येतोय का. पण असा उत्साह वगैरे नाही आला, पण थोड्या वेळाने ते झालं ना, थोड्या वेळाने मला म्हणजे जे चालवेन असं होतं ते तसं ते जरा कमी झालं. म्हणजे अगदी चालावंसं वाटत होतं, उत्साह आला तर असं नाही, पण म्हणजे निगेटिव्हिटी खूप कमी झाली. मग अस्वस्थपणा कमी झाला. मग मी जावं का जाऊ नये वगैरे असं काही विचार माझ्या मनात येत नव्हते. आणि मी आपला शांतपणाने किंवा निर्विकारपणाने मी फक्त माझ्या शरीराच्या चालण्याच्या हालचाली ऑब्झर्व करत करत माझ्याच शरीराकडे लक्ष ठेवत वर चाललो होतो. मध्ये मी फक्त किल्ला चढताना मध्ये मी फक्त ना दोन गोष्टींकडे माझं लक्ष गेलं. एकतर असं चालताना मला अशी एक दरी दिसली, की जी दरी एवढ्या वर्षात मला आज पहिल्यांदाच दिसली. कशामुळे कशामुळे मागच्या वणव्यामध्ये सगळं गवत जळून गेलेलं आहे ना, ते वणव्यामध्ये सगळं गवत जळून गेल्यामुळे ती दरीचा तो उतार, काळा कुट्ट उतार मला पहिल्यांदा तसा स्पष्ट दिसला. आणि खरं सांगू का, म्हणजे गवत होतं म्हणून मला त्याची खोली, त्याचा उतार असं कधी जाणवलं नव्हतं. पण तो उतार मला असं वाटलं की तो उतार जरा डेंजरस आहे. पण गवत असल्यामुळे माझ्या मनामध्ये अरे आपण घसरून पडू, माझ्या काय कोणाच्याच मनामध्ये आपण या वाटेने जाताना घसरून पडू आणि किंवा पडलो तर आपलं काय होईल असं कधीही आपल्या मनात आलेलं नव्हतं बरं का. असं माझ्या मनात आलं ते. त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर असं वरच्या वरच्या डोंगर उताराला वडवा लागून सगळं जळून गेलेलं होतं. तिकडे मी बघितलं ना, तर तेव्हाही माझ्या लक्षात आलं की वाळलेल्या गवतामुळे, म्हणजे हिरव्या गवतामध्ये तर प्रश्नच नाही, पण आता वाळलेल्या गवतामध्ये सुद्धा त्या ऍक्च्युअल त्या 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 कड्याचा बेसिक सरफेस कसा आहे हे मला कधी दिसलेलं नव्हतं. ते मला आता दिसलं. म्हणजे ते होतं ना, होतं ना असं की एखादा माणूस अचानक एकदम गोटा करतो, गोटावर का तुळतुळीत गोटा, आणि तो गोटा केल्यानंतर त्यालाच लक्षात येतं अरे बापरे, आपल्या डोक्याचा आकार असा आहे. अरे बापरे, ही बघा माझी दुसरीत असताना डोक्याला पडलेली खोक, त्याची खूण अजून आहे. त्यालाही पहिल्यांदा दिसतं.
आणि इथे थोडं जरा आता माझ्या वयामध्ये इथे थोडे जरा टक्कल पडायला लागलेलं आहे, आणि इथे थोडे केस, असं म्हणजे त्याला जसं आपलं डोकं जे इतके दिवस तो डोक्यावर ठेवून फिरतोय, तर चकोट केल्यानंतर, तुळतुळीत गोटा केल्यानंतर त्याला जसं तो आपलं आपलं डोकं बघून नवल वाटत ना, तसं मला हा सिंहगड चढताना त्या दऱ्या आणि अं, ते उतार, वडव्यामुळे जळून गेलेले काळे कुठ्ठ राख रांगोळी झालेले बघून, त्यांचा ऍक्च्युअल सरफेस बघून मला फार गमतीशीर, फार गंमत वाटली. आणि हे आत्ता हे बोलत असताना मला खरं तर आणखीन एक गोष्ट आठवली, की काही वेळेला असं होतं ना, की नेहमी आपण ज्या माणसाला वस्त्र परिधान केलेले बघत असतो, तर त्याला एकदम आपण अचानक जेव्हा असं विवस्त्र अवस्थेत बघतो, तर त्यावेळेला अरे, याचे हे अवयव असे आहेत का? हे बघून जसं आपल्याला थोडं बहुतेक वेळेला गंमत वाटते. बहुतेक वेळेला गंमत वाटते, किंवा बहुतेकांच्या बद्दल गंमत वाटते, काहींच्या बद्दलच असा आनंद होतो. तर तसं आज मला झालं, म्हणजे की त्या वणव्यामध्ये सगळ्या गवताची राख रांगोळी झाल्यामुळे ते काळे उघडे पडलेल्या दऱ्या असू देत, नाही तर डोंगर उतार असू देत, ते मला, ते रक्त राख लावलेले. आता परवा आले ते ना कलकत्त्यामध्ये, अरे भवानीपूर मतदारसंघात पण आले, नागा साधू पण आलेले होते. हा, ते राख लावलेले नागा साधू, ते बहुतेक ते नग्न असतात, फार तर लंगोटी लावलेले असतात. तर त्यांचं शरीर, त्यांची शरीर यष्टी, त्यांची एकंदरीत त्यांचं ते रूप जसं दिसतं ना, तसं मला या आज सिंहगड चढताना या गडाचं आज मला दर्शन झालं, म्हणजे तर तेही खूप सुखद होतं. पण हे माझ्या येताना लक्षात आलं बरं का, माझ्या येताना नीट लक्षात आलं. चढताना मी जरा थोडा सिरियसच मूड मध्ये होतो ते, असं मला वाटतंय ते. हा, काही का असेना. पण मी अर्ध्या वाटेत ना, म्हणजे बेटावर दत्ताशी गप्पा मारून मी परत खाली आलो. तर येत असताना मी असं शोधत होतो, की मला काही गिल्टी वाटतंय का, मला म्हणजे आपण गेलो नाही याच्याबद्दल वाईट वाटतंय का, आपल्या शारीरिक क्षमतेबद्दल आपल्याला काही, आपल्या मनात काही शंका निर्माण झालेली आहे का, आपल्या चिकाटीबद्दल, ऊन सहन करण्याच्या बद्दल, आपल्या काटेकोरपणाबद्दल, काटेकोर नाही, काटकपणाबद्दल, हा, आपल्या मनात काही शंका निर्माण झाली आहे का, म्हणजे बेसिकली स्वतःबद्दल काही डाऊट निर्माण झालेला आहे का, किंवा आपण हा जो निर्णय घेऊन अर्ध्या वाटेत परत येतो आहोत, तर ह्याच्याबद्दल आपल्याला काही अपराध भावना आपल्या मनामध्ये आहे का, असं मी शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला तसं काही वाटलं नाही ते, है ना. कारण आता काय आहे, की एकदा मी ठरवलेलं आहे की दर शुक्रवारी सिंहगडला जायचं म्हणजे जायचं, है ना. तर त्याप्रमाणे मी आलेलो आहे, त्याप्रमाणे मी निघालेलो आहे. पण आज मला अगदी गडावर जावंसं वाटलं नाही, किंवा पुणे दरवाजापर्यंत जावंसं वाटलं नाही. आणि मी निश्चय केलेला आहे, तर तो निश्चय मी पूर्ण केला नाही, पण मी निश्चय पाळलाच नाही, है ना. असं नाही झालेलं, है ना. अर्धा तर अर्धा, आज नव्हता मूड, आपली आपली मर्जी आहे, है ना. आपली मर्जी आहे, म्हणजे आपल्याला असं काय कोणी शिक्षा वगैरे केलेलं नाही, है ना. आपली मर्जी आहे ती. आज नाही वाटलं जावंसं, नाही गेलं, म्हणजे, है ना. तर मला काय गिल्टी बिल्टी वाटलं नाही, किंवा मी अर्ध्या वाटेत तो परत आलो म्हणून काय मला आनंदही झाला नाही. हा, परत येण्याचं गिल्टी वाटलं नाही, किंवा अरे उतरत असताना नाही नाही जायला हवं होतं, राव निदान पुणे दरवाजापर्यंत तरी जायला हवं होतं. येताना हे सगळे विचार माझ्या मनात येऊन गेले होते बरं का, की जेव्हा मला असं कंटाळा येत होता ना, की नाही यार चढून जावं एकदा, है ना.
चढून जाऊ. आपली इच्छा नसताना, आपल्याला अगदी चढवत नसलं तरी सुद्धा चढायचा हा अनुभव एक महत्वाचा असतो, बरोबर ना. तर म्हणून त्यामुळे जाऊ आणि वर जाऊन बस जेवू बिवू आणि झोपून झोपू संध्याकाळपर्यंत. आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे काय की घरी जायचंय म्हणून, आणि नाही संध्याकाळपर्यंत गेलो वरच झोपून राहिलो तर आपल्याला काय फरक पडतो, असं सगळं मनात आलेलं होतं. तसं करावं असं वाटलेलंही होतं, पण मी काही तसं केलं नाही. पुणे दरवाजापर्यंतही गेलो नाही. दत्ताकडे गेल्यानंतर सरबत पिऊन गप्पा मारतानाही माझ्या मनामध्ये तसं काही विचार नव्हता. इनफॅक्ट एक बाबा आणि त्यांची चिमुरडी तुडतुडीत मुलगी, 7-8 वर्षाची, हे मला उतरताना भेटले. आम्ही गप्पा वगैरे मारल्या. मी त्या मुलीचं खूप कौतुक वगैरे केलं, बाबांचंही खूप कौतुक केलं. मग ते गेल्यानंतर आम्ही दत्ताशी गप्पा मारत बसलो. तो तेव्हा मी दत्ताला म्हटलो की अरे, त्या दोघांच्या बरोबर गेलो असतो तर मजा आली असती. जाऊ दे, मग मी आता एकटाच जातो, आता मी इथूनच परत जातो, असं म्हणून लगेच चपला काढल्या सॅक मधल्या, हे ट्रॅक पोल ओपन केला आणि उतरायला लागलो. आणि उतरताना मी एकदम आनंदात होतो. या ज्या दोन लाकडं तोडायला जंगलामध्ये, सरपण आणायला जंगलामध्ये गेलेल्या ज्या दोन माझ्या मैत्रिणी मला भेटल्या ना, त्यांच्याशी वाटेत मी गप्पा पण मारल्या, त्यांचं कौतुक वगैरे पण केलं. आणि मग त्या विश्रांती घ्यायला जंगलातनं तोडून तिथे त्यांनी बोळ्या वगैरे बांधलेल्या होत्या आणि त्या जरा थोडा वेळ विश्रांती घेत होत्या. खालीच मला भेटल्या, तर त्यांच्याशी गप्पा मारून मी इथे आलो आणि काय म्हणता इथून जाताना दिसल्या. तर तो मला मजा वाटली. आणि आता हे दोघं जण भेटले म्हणून मला मजा वाटली. बाकी नाही तर इथे आजूबाजूला कुणीही नाहीये. थांबा मी दाखवतो तुम्हाला मी कुठे बसलेलो आहे ते. मी कुठे बसलेलो आहे मला तुम्हाला दाखवायला नेहमीच आवडतं बरं का. आह, उफ, उफ, उफ. आता हे बघा, ही ही जी आहे ही पायथ्यापासून म्हणजे बस स्टॉप पासून वर यायची वाट आहे, सिंहगड वर जायची वाट आहे. हे एक हॉटेल आहे, हे माझ्या मित्राचं फार्म हाऊस आहे. आणि ही जी वाट आहे या वाटेने आपण असे सरळ मग गडावर जातो. आणि ते समोरचं सिंहगड क्रिकेट स्टेडियम आहे जिथे मी संध्याकाळी गडावर जाऊन आल्यानंतर दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ करतो. तर आज मी तिथे न बसता मी आज इकडे बसलेलो आहे. आणि हा समोर गड आहे. झाडाच्या मागून कदाचित तुम्हाला टॉवर दिसत असेल, तर नाहीतर साधारणतः गडा या झाडाच्या मागेच गड लपलेला आहे तो. तर तर एकंदरीत अशी मजा आलेली आहे. हे मी इतका वेळ बोलत बसलो त्याचं एक कारण असं आहे की मला जरा सावलीत बसायला मजा आली है ना. चला, आता आल्यानंतर मी हा व्हिडिओ केला म्हणून सुद्धा मला जरा बरं वाटलं ते है ना. चला ठेवतो मग आता. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.